विस्तारित बातमीपत्रात आपलं स्वागत। 18 एप्रिलला मी मतदान करणार, तुम्ही पण करणार ना? नागरिकांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुथ्रमंडे यांचं आवाहन। ऑफिसर क्लब वेळ सकाळी 7 वाजताची। उस्मानाबादमध्ये इतक्या सकाळी इतकी गर्दी तशी अनपेक्षितच, पण आज काहीतरी विशेष होतं। हो, निमित्त होतं मतदान जनजागृती रॅलीचं। जिल्हा प्रशासनातर्फे आज मतदान जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीला संबोधित करताना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुथ्रमंडे यांनी उपस्थितांना 18 एप्रिलला मी मतदान करणार आहे, तुम्ही पण करणार ना, असे आवाहन केले। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संजय कोते, पोलीस अधीक्षक आर राजा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे, लीड बँक व्यवस्थापक निलेश विजयकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चंचल बोडके, तहसीलदार विजय राऊत, नायब तहसीलदार चेतन पाटील आदी उपस्थित होते। जिल्ह्यात मतदानाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करून मतदानाचे प्रमाण वाढावे याकरिता भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं विविध माध्यमातून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे। देशाच्या विकासाला दिशा देण्यासाठी आपण मतदान करणे हे प्रत्येक मतदाराने लक्षात घेऊन जाणीवपूर्वक मतदान केले पाहिजे। यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी यांची मतदान जागृती रॅली आयोजित करण्यात आली होती। या रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुथ्रमंडे यांच्या हस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संजय कोते, पोलीस अधीक्षक आर राजा यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून सकाळी 7 वाजता ऑफिसर क्लब येथून झाली। ही रॅली ऑफिसर क्लब या ठिकाणाहून सुरू होऊन छत्रपती शिवाजी हायस्कूल मार्गे, बार्शी नाका, भोसले हायस्कूल, आंबेडकर चौक मार्गे जिल्हा क्रीडा संकुलन येथे संपन्न झाली। जिल्हा क्रीडा संकुलामध्ये मानवी साखळी आणि मतदान शपथेचा कार्यक्रम संपन्न झाला। या रॅलीसाठी उपस्थित अनेकांनी जिल्हा क्रीडा संकुलातील मतदान यंत्राच्या प्रतिकृती समोर उभे राहून सेल्फी देखील काढली। आज मतदार जनजागृती रॅली व मानवी साखळी या कार्यक्रमामध्ये आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधीक्षक श्री आर राजा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संजयजी कोलते, विभागाच्या सर्व अधिकारी, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, खूप मोठ्या संख्येने आज इथं तुम्ही सगळे उपस्थित आहात, याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे। त्याचबरोबर विद्यार्थी इथे उपस्थित आहेत। विद्यार्थ्यांची जबाबदारी असं असणार आहे की तुम्ही तुमच्या पालकांना सांगायचं आहे, तुमच्या घरच्यांना ज्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे त्यांना सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की 18 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। मग लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वजणांनी अधिकच्या अधिक मतदान करायचं आहे, ह्याचे आव्हान मी करत आहे। मी मतदान करणार आहे, तुम्ही सर्वजण जे लोक आहेत सगळ्यांना भेटून आपली कर्तव्य हे आहे की सगळ्यांना सांगणे आणि मतदानाच्या टक्केवारी वाढवणे आणि देशाच्या लोकशाहीच्या हितासाठी आम्हाला काम करायचं आहे। जिल्हा प्रशासनाच्या सर्वजणांनी सहकार्य या पद्धतीने करायचं आहे। स्वतः मतदान करायचा, इतरांना पण मतदान करण्याची प्रवृत्त करणे हे सगळ्यांची जबाबदारी असणार आहे। सर्वजण आज उपस्थित आहात, खूप मोठ्या संख्येने तुम्ही पार्टिसिपेशन केलेलं आहे, त्याचे मी आभार मानते। आपल्या सर्वांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो। जसं एसपी साहेबांनी सांगितलं की इथून पुढे आपलं काम खरं चालू झालेलं आहे आणि आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक घटकाने तो ज्या ज्या मतदारांच्या संपर्कात येतो ते सगळे मतदार मतदान करतील असा प्रयत्न करण्याची आणि त्याची सुनिश्चिती करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे। कधी नव्हे तेवढे मतदान केंद्रांवरच्या मतदारांसाठीच्या सोयी सुविधांसाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सोयी यावेळेस निर्माण केलेल्या आहेत। त्यामुळे सर्वांनी मोठ्या संख्येने किंबहुना सर्व मतदारांनी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावणं आवश्यक आहे आणि तरच आपलं खऱ्या दृष्टीने आपण लोकशाहीला योगदान देऊ असा त्याचा अर्थ होईल। तरी 18 एप्रिलच्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्व नागरिक मतदारांमध्ये
याबद्दलची अधिकाधिक जागृती करून जास्तीत जास्त मतदान कसं घडेल या दृष्टीने प्रयत्न करावे. धन्यवाद. सगळ्यांसाठी पुन्हा सांगतो, वोट फॉर कंट्री. आमचा महत्वाचा दिवस कोणता आहे आता? व्हेरी गुड. आता जेवढे लोक आलेले आहे हे खूपच कमी आहे. आमची जबाबदारी आहे. आता हे रॅली काढले ते आमचं काम संपले नाही, आता सुरू झाली. आमचं काम आहे यापुढे जे माणूसला आम्ही भेटणार सगळ्यांना सांगायचं, आमची जागृती करणंच आमची जबाबदारी आहे. असे प्रत्येकानं करील असे माझ्या अपेक्षा आहे. पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. जय हिंद. या रॅलीत शहरातील विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, विविध सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी, क्रीडा संघटना, सामाजिक संघटना, पत्रकार, श्रीपतराव भोसले हायस्कूल, छत्रपती शिवाजी विद्यालय, शरद पवार हायस्कूल, धाराशिव प्रशाला, शमसुल उलूम उर्दू हायस्कूल, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, जिल्हा परिषद प्रशाला, आर्य चाणक्य विद्यालय, भाई उद्धवराव पाटील हायस्कूल, आरपी कॉलेज, शासकीय नर्सिंग कॉलेज, केटी पाटील बी फार्मसी कॉलेज या शाळा कॉलेजेसचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, महिला व पुरुष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.